पहाटे 5ला उठायचे, आम्ही प्रॅक्टिस करायचो ग्राउंडवर. 2-2.5 तास आमचा वर्कआउट चालायचा. सर स्वतः येऊन घ्यायचे. वर्कआउट. संध्याकाळी खो खो, इंडिव्हिज्युअल बॅटिंग, हे कुठे चुकत असेल इथं समजवायचे. आणि ह्याच्यावरनं मी परत माझे नॅशनल खेळ म्हणजे निवड होत राहिली खेळत राहून. रामजी आणि रामजीचं प्रामाणिक कष्ट हे समांतर गोष्ट. रामजीचं म्हणजे कष्टाचं दुसरं नाव प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि कष्ट, त्याचं दुसरं नाव म्हणजे रामजी कष्ट. अतिशय प्रामाणिक मुलगा. जिथं चाललाय तिथं जाताना फोन करणार, येणार, भेटून जाणार, पोचल्यानंतर फोन करणार, प्रत्येक मॅच झाल्यानंतर फोन करणार. सर मी आता मॅच झाली, ह्याच्याबरोबर झाली, त्याच्याबरोबर झाली, तिथं मी एवढा खेळू, तिथं तेवढा खेळू. मी ती मॅच आम्ही लाईव्हला बघत असणार. थोडंफार सांगायचं बाबा तू असं नाही करायला पाहिजे, असं करायला पाहिजे. आमचा व्यवसाय, आमचं शाळेचा खर्च, ही आमची जी परिस्थिती होती ते आम्ही कचरा वगैरे गोळा करून काय असेल आमचं घर चालायचं. मग खाणारे जास्त आणि करणारे एकटा, मग तेवढ्यात पुरत नसायचं ना. आणि त्यात कसं बाहेर आलो, भाडं असायचं, पाण्याला किरकिर असायची, सगळ्या गोष्टी आल्या. मग त्यातनं हा जर गेला खेळायला तर मग काम कोण करणार. कभी हम कुछ अभी बोल रहे थे कि इनकी माँ उस ग्राउंड में आती थी. मैं जाती थी, उसको पकड़ के चल घर, मारती थी भी. आप मारोगे क्या? आप बड़ा सांप बन गए हो. बच्चा है, अपना मारने में कुछ गलत नहीं, कुछ गलती किया तो मारने का आता है, पण क्या मारने का. ही रक्कम पहिल्यांदाच खो-खोच्या खेळाडूला एवढी मोठी रक्कम मिळवण्याचे काय त्यांनी आता प्रयत्न केले तर त्यांचा आभार आहे. भारतातील सर्वोत्कृष्ट संरक्षक म्हणून अवॉर्ड भेटला. आणि मग रेल्वेवाल्यांनी त्याला नोटीस केला. रेल्वेची काय आता आमची भारतीय रेल्वेची खो-खोची टीम आहे, त्यांनी नोटीस केला. मग त्यांनी प्रचारण केलं की बाबा रामजी आम्हाला द्या. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत. नेमकं तुम्ही म्हणता ही आज बातमी कशाची आहे, बातमी कशा संदर्भात आहे, बातमी कुठं चाललंय, नेमकं या ढिगाऱ्याचा अर्थ तरी काय. तर नक्कीच या ढिगाऱ्यामध्ये एक लय मोठी स्टोरी या ठिकाणी दडलेली आहे. ती स्टोरी नेमकी काय आहे, हे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामधील हे ते ठिकाण आहे जे वेळापूर या ठिकाणी हे ठिकाणी हे वेळापूर आहे. आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं छापल्याचं इथं असं कंपाऊंड केलेलं दिसतंय, मागं डबे पडलेले दिसत आहेत. त्याच पद्धतीनं इथं छापड्याचे बॉक्स दिसत आहेत. इतरस्त सुद्धा छापडे आणि काही प्रमाणात ज्या काही मोडक्या तोडक्या वस्तू आहेत ह्या सुद्धा आपल्याला दिसत आहेत. मग नेमकं रहस्य काय, या ठिकाणी नेमकं काय घडलंय असं की त्या ठिकाणी आम्ही आज बातमी म्हणतो. आपण बघू शकतो की भारतात जो काय भारतासाठी वर्ल्ड कप असतो खो खोचा, त्या खो खोच्या संघामध्ये ह्याच वेळापूरचा विद्यार्थी त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्या ठिकाणी घडला गेला आणि त्याला शासनाकडून मोठ्या प्रमाणात मानधन सुद्धा देण्यात आलं. मग नेमकं आज आम्ही त्याच्याच घरापर्यंत पोहोचलोय. नेमकी तर त्याची परिस्थिती काय आहे, तो कसा आहे, नेमकं तो कसा घडला, त्याचा गुरु कोण, आईवडिलांची भूमिका काय, या सर्व प्रश्नांची उत्तर घेण्यासाठी आज रामजी कश्यप याच्या घरीच आपण थेट आलेलो आहोत. आपण बघू शकतोय की त्या ठिकाणी निदान घरापुढं बगीचेत्र असतो. आपल्या सामान्य कुटुंबामधल्या लोकांना बगीचेत्र असतो. तिथं आपण बघू शकतो की सगळीकडे तसा कचरा असेल, तिकडं छापड्या असेल, म्हणजे हा व्यावसायिक लोकही ही त्या ठिकाणी रामजी कश्यप हा बाहेर राज्यातून आलेला आहे, परंतु महाराष्ट्रात येऊन सोलापूर जिल्ह्यात आला आणि वेळापूर सारख्या एका छोट्याशा गावात येऊन आपला उदरनिर्वाह त्या ठिकाणी केला. त्याच पार्श्वभूमीवर आज त्याची आपण नेमकी परिस्थिती कशी असणार आहे, तो कसा घडला, भारतीय खो खो संघात कसा गेला आणि तिथंच जाऊन त्या ठिकाणी त्यानं वर्ल्ड कप मध्ये सर्वोत्कृष्ट खेळाडू कसा बनला, या संदर्भात आज आपण ग्रेट मुलाखत करणार आहोत. चला तर आपण त्याच्या फॅमिलीकडे जाऊया. तर मित्रांनो, आपण बघितलं या जे काही तुमची जी ओळख होती ती आम्ही ओळख मागाच्या व्हिडिओमध्ये दाखवली की मी कशा पद्धतीने याच्या घराच्या समोर वावरत होतो. याच्या घराचा परिसर तुम्हाला सुरुवातीला दाखवला की नेमका आपल्या एखाद्या सामान्य विद्यार्थी असतो. आपण अनेक मुलाखतीमध्ये बघितलं की PSI असेल, DYSP असेल, एखादा कृषी अधिकारी असेल, या अनेक मुलाखतीमध्ये आपण त्यांच्या घरी गेलो. घरची बेताची परिस्थिती असते, ग्राउंड मधली किंवा पाहुण्यारावळी हे अतिशय बेताचे असतात की जेणेकरून त्या विद्यार्थ्याला त्यापर्यंत पोहोचायला जास्तीचा आर्थिक तणाव त्या ठिकाणी पडला नसेल. पण आज तुम्हाला आम्ही आज दाखवलं की नेमकं वास्तव काय होतं. आणि आपल्यासोबत आज या ग्रेट मुलाखतीमध्ये रामजी हरिश्चंद्र कश्यप हा त्या ठिकाणी विद्यार्थी आहे. तुमचं आज या प्रभात न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. सर, सर्वांना तुम्हाला पहिल्यांदा तुला शुभेच्छा की तू भारतीय संघामध्ये खेळतो आणि टॉपचा खेळाडू आहे. खरं तर याच्याच पहिल्यांदा आम्ही तुम्हाला ओळख करून देतो की याचं पूर्ण नाव त्या ठिकाणी रामजी हरिश्चंद्र कश्यप. हा मूळचा तसा उत्तर प्रदेशचा, परंतु गेल्या 40-45 वर्षाखाली याचे वडील
हे त्या ठिकाणी इथं आले, अकलूज या ठिकाणी वास्तव केलं, 10-15 वर्ष तिथं काढली, नंतरची काही वर्ष त्यांनी वेळापुरात, आणि आज ते वेळापुरात स्थायिक आहे. तसा रामजीचा जन्म हा महाराष्ट्रातला, जसे वडील इथं आले तसेच ते रामजीचा जन्म याच ठिकाणी अकलूज या ठिकाणी झाला. आणि आज रामजी कश्यप हा 100-125 कोटी जनता म्हणलं तरी चालेल, त्याच्या या जनतेतून एक हिरा जसा पारखावा तसा त्यांच्या गुरुनं त्याला पारखला. आणि भारतामध्ये खो खो या वर्ल्ड कप या मॅचमध्ये त्याला आज सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून त्या ठिकाणी शासनाकडून भरपूर मानधन मिळालंच. त्याची गरिबी तर हटलीच, परंतु याच्या पाठीमागे नेमका संघर्ष काय, या संघर्षाचे जनक कोण, याचे गुरु कोण, याला कुणी घडवलं, आईवडिलांचा मोलाचा वाटा किती, यांची नेमकी फॅमिलीचं बॅकग्राऊंड काय, हे आज आपण या ग्रेट मुलाखतीमध्ये आज घेणार आहोत. तर रामजी, आज काय सांगशील? आज तू लहानपणापासून तुझा जन्म सुद्धा इथलाच आहे, तर या खो खोची आवड तुला कधीपासून झाली? खो खोची आवड, मी इंग्लिश स्कूल वेळापूरमधनं माझी खो खोची आवड झाली. मी 5वीला ॲडमिशन घेतलं इंग्लिश स्कूल वेळापूरला. तेव्हा स्पोर्टचा दिवस असतो, तेव्हा रनिंग हे करत होतो आम्ही. तेव्हा जाधवने सर यांनी मला बघितलं पळताना, मग सरांना स्पीड माझं आवडलं. मग इथं मला बोलवलं, म्हणले तू खो खो स्टार्ट करतो का, खो खो चालू करतो का माझी? म्हणलं सर ठीक आहे. मग सर म्हणले प्रॅक्टिसला येत जा पालखी मैदानावर, सकाळ संध्याकाळ प्रॅक्टिस घे. मग जाधवने सरांनी माझी प्रॅक्टिस घेतली. मी 2 वर्ष तर प्रॅक्टिस करत राहिलो पहिला खो खोची. पण सुरुवातीला तू काय रनिंग करत होता की काय? पहिला म्हणजे शाळेत खो खोचा म्हणजे स्पोर्ट दिवस होता ना, त्या दिवशी रनिंग करत होतो. तेव्हा सरांसोबत म्हणजे एवढं ही नव्हतं. रनिंग बघितली? रनिंग सरांनी बघितली, ह्याच्यातनं मला सिलेक्ट केलं. म्हणजे तुझे स्पीड चांगला आहे, तू खो खोसाठी परफेक्ट आहे, येतो. मग मी पालखी मैदानावर गेलो, मला सर म्हणले पहिले तर रनिंग हे स्टार्ट केली. मग 1-2 वर्ष मला म्हणजे शिकवत राहिले खो खो. म्हणजे सगळे जी प्लेयर आम्ही जे होतो आमची टीम, त्यांच्यासोबत म्हणजे प्रॅक्टिस करायला लावायची. आम्ही दररोज सकाळी 5 किलोमीटर, संध्याकाळी 5 किलोमीटर असं रनिंग रोज रनिंग करायचं. मग थोडे दिवस असंच खेळ असे म्हणजे परत मला तालुके आमच्या वेळापूरच्या टीममध्ये घेतले इंग्लिश स्कूलच्या 14ला. तेव्हा मी पहिला म्हणजे खो खो पालखी मैदानामध्येच खेळलो तालुका. आम्ही इथं जिंकलो, जिल्ह्याला गेलो, तिथं आम्ही फायनलला हरलो. परत हरलो, घरी आलो. तेव्हा एवढं म्हणजे खो खोलाही जिल्हा आपल्याला खेळून आपण वर जाईल अशी काय माहित असं माहीत नव्हतं पहिला. एकदा म्हणजे आशियानच्या मॅच होत्या 14च्या, आम्ही गेलो, खेळलो, आणि 4 म्हणजे टीममधली 4 पोरं जी होती म्हणजे निवड झाली. मग मी सरांना विचारलं, जाधवने सरांना, सर ही 4 पोरं कुठं चाललेली? मग सर म्हणले यांची निवड झाली, आता ही सोलापूर जिल्ह्याच्या टीममधनं खेळणार जिल्ह्यासाठी. मग परत ह्याच्या पुढल्या वर्षी म्हणजे परत मी बी जोरात ह्याच्या प्रॅक्टिस केली आणि माझी बी निवड झाली. तेव्हा जिल्ह्यासाठी तेव्हा कोच म्हणून आलते कदम सर, जाधवने सर, सोमा सर असतील, जावेद सर असतील, हे चालते. आणि माझी निवड झाली. तेव्हा लय भारी वाटलं. पहिल्यांदा मी मुंबईला गेलो, तेव्हा ठाण्याला जाते स्टेट. सुरुवातीला पहिल्यांदा मुंबईला? हां, सुरुवातीला म्हणजे खो खोमुळे मुंबईला मी गेलो. 14 वर्ष वयोगटमध्ये सुरुवातीला. ह्याच्या अगोदर मुंबई कधी बघितली नव्हती बघितली. आणि आत्ता इथं गेल्यावर आमची 4थी प्लेस बसली. मग इथं बी निवड होत होती. कुठं? स्टेटला गेलो ना, परत नॅशनलच्या टीमला सिलेक्शन होत होतं. मग आमची 4थी प्लेस बसली आणि आम्ही माघारी आलो. 1 जणाची निवड झाली आमच्या इथनं, आपल्या सोलापूर जिल्ह्यातनं. मग असंच बघत परत मला कळलं म्हणजे वर सिलेक्शन होतंय चांगलं खेळल्यावर नॅशनलला हे. मग सरांनी म्हणजे आम्ही इथं आलो. परत 1-2 वर्ष 3 वर्ष आम्ही जिल्ह्यालाच हरायचो. पहिला स्कूलच्या मॅच असते ना, तेव्हा आम्ही जिल्ह्यालाच हरायचो. परत सरांनी माझी भरपूर प्रॅक्टिस घेतली, सोमा सरांनी, अजून कदम सर असतील, खट्टे सर असतील, त्यांनी माझी प्रॅक्टिस माझी परत चांगली घेतली. आपलं सोमा सर आमची पहाटे 5ला
सर स्वतः येऊन घ्यायचे हा वर्कआउट. संध्याकाळी खो खो, इंडिव्हिज्युअल बॅटिंग ही कुठं चुकत असेल तर समजवायचे. आणि ह्याच्यावरनंच मी परत म्हणजे नॅशनल खेळ म्हणजे निवड होत राहिली, खेळत राहिलो. नॅशनलला म्हणजे जाताना पहिला आहे ना माझी नॅशनलला निवड जाते 14 नॅशनलला एकदा. पालघर इथं स्टेट झालं, इथं माझी निवड झाली नॅशनलसाठी. आणि आता हे करत असताना तू बघितलं की तुझ्या वयाचं जी मुलं असतात घरात दडपण असतं की तू खेळाकडे जास्त लक्ष देऊ नको, तू अभ्यासाकडे जास्त लक्ष. तसं बघायला गेलं तर तुझी त्या ठिकाणी आर्थिक परिस्थिती दुर्बलच आहे. घरातून आई वडील असतील, बहीण असेल, भाऊ असेल, तू एवढं खेळासाठी सांगतोय पहाटे 5 वाजता उठत होता, परत अजून संध्याकाळी पण खेळासाठी प्रॅक्टिसला जात होता. ठीक आहे, मान्य आहे, सर तुला बोलवत होते, तुला सुद्धा खो खोची आवड असतात, पण फॅमिलीमध्ये आई वडिलांना आणि ह्यांना सांगून कशा पद्धतीने जात होते? पहिला मी तेव्हा खो खो खेळायला जायचो ना, तेव्हा घरच्यांना म्हणजे माहीत नसायचं म्हणजे खो खो खेळायला जातोय मी. आणि आत्ता बी म्हणजे पहिला मी खो खो खेळायला जायचो ना, तेव्हा मी मॅचला जाताना तेव्हा आमची घरची यायची, खो खो खेळू नको, खो खोत काहीच नाही तुझं, खो खो मध्ये आपलं काम कर घरचं येऊन, ह्याच्यात काय होत नसते घरचे असं मला. आणि एकदा मॅचला जाता जाता गाडीत मला उतरून आणलेलं घरच्यांनी. मॅचला चालला असताना मॅचला जात असताना घरच्यांनी मला उतरून आणलं आणि आपलं काम कर म्हणले, खो खोला जाऊ नको, खो खोत काय भेटत नाही असं म्हणायचे घरचे. नक्कीच हा प्रसंग असताना त्या प्रसंगाने तुला झाल्यानंतर ह्यांना कधी कळलं की तू भारताचा टॉपचा खेळाडू बनलाय असं तू घरी यांना कधी सांगितलं? घरच्यांना फक्त निवड म्हणजे पहिला सपोर्ट म्हणजे करत नव्हते घरचे. मोठ्या भावाचा आणि बहिणीचा सपोर्ट असायचा थोडा घरातनं. आणि घरच्यांना असं म्हणजे खेळायला गेलो नॅशनलला, ही घरच्यांना फक्त खेळायला गेलो एवढं माहित आहे, पण काय काय नॅशनलला गेलाय फक्त माहित असायचं खो खो खेळायला गेले. नॅशनल काय आहे हे काय माहित नाही. नक्कीच आपण बघितलं, 1-2 मिनिटं त्याच्यासोबत चर्चा केली, कशा पद्धतीने एखादा विद्यार्थी घडला जातो. अजून मी त्याच विषयावरती येतो की घरची परिस्थिती बेताची नसताना सुद्धा जो काय राज्य सोडून त्या ठिकाणी महाराष्ट्रासारख्या राज्यात येणं आणि आपला उदरनिर्वाह करून त्या ठिकाणी आपल्या फॅमिलीला सुखी ठेवण्याचं त्या ठिकाणी ह्यांचं वडील काम करत होतो. त्यातूनच काही वेळ काढून त्या ठिकाणी हा रामजी बघतोय आपण कशा पद्धतीने त्यानं सांगितलं की मी एखाद्या मॅचला जात होतो आणि त्या मॅच मधून मला वडिलांनी खाली उतरवलं, चल घरी आता आपलं काम बघ. ह्या खो खो सारख्या खेळात काही सुद्धा नाही, परंतु त्या वडिलांना त्या ठिकाणी दोष न देता परिस्थिती काय असते, परिस्थितीचा नेमका पेहरावाकडेचा काय असतो हे बघूनच त्या ठिकाणी वडिलांनी त्या निर्णय घेतला होता. परंतु जे आपल्यासोबत आज त्याचे गुरु आहेत, कोच आहेत, ज्यांनी मदत केली, अनेक त्यांनी नावं सुद्धा अनेक कोचची घेतली, त्याच पद्धतीने आज आपल्यासोबत बनसोडे सर आहेत. सर पहिल्यांदा तुमचं नमस्ते. तुम्ही आज एक हिरा घडवला, काय सांगाल, पहिली प्रतिक्रिया काय वाटते? रामजी कश्यप हा माझा विद्यार्थी, मला तसं जाधव NS सर आणि इंग्लिश स्कूल वेळापूरच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आला. मग आमचं एक क्रीडा मंडळ आहे, अर्धनारेश्वर क्रीडा मंडळ, खो खोचं आहे. मग मी पण खेळाडू होतो ना, आणि ते आम्ही चालवतो. मी असेल माझी खेळाडू असतील, आम्हाला पहिल्यापासून आम्ही 14 पासून खेळत आलो, त्याची आम्हाला आवडच आहे म्हणजे त्या खेळाची. मग आम्ही त्या इंग्लिश स्कूल आम्ही आपलं खेळत होतो म्हणून आम्ही त्यांचीच प्लेअर आपलं पुढं काढवायचे ह्या माध्यमातून आम्ही ती क्रीडा मंडळ चालू केलं. तर ह्याला काय विशेष काय की बाबा हे आम्ही खेळलो नाही की आमच्या काय कमतरता आहे, आमच्या वाट्याला आलेले भोग, मग हे आपण आता येणाऱ्या नवीन पिढीला ती भोगू द्यायचं नाही किंवा त्यांना घडवायचं आहे. आपण जे बघितलं नाही आपण त्यांना म्हणजे त्यात त्यांना बघायचं आहे, आपल्या स्वतःला त्याच्यात बघायचं आहे. त्या माध्यमातून आम्ही हे क्लब आम्ही मंडळ चालू केलेलं आहे. मग इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून, जाधवनीच्या माध्यमातून रामजी कश्यप हा आमच्याकडे आला. तर त्याचं बॉडी स्ट्रक्चर वगैरे, त्याचं रनिंग असेल, त्याची स्प्रिंट असेल, त्याचं डॉजेस देण्याची जी काही कला असेल, त्याला ती खो खोसाठी म्हणजे योग्य वाटली सगळ्या गोष्टी. आणि आमचं गाव हे गाव म्हणजे खो खोचंच आहे, खो खोची पंढरी म्हणून ओळखलं जातं. नक्की. आणि 2 गोष्टीसाठी आमचं गाव प्रसिद्ध आहे. एक अर्धनारेश्वर मंदिर आहे, जगात कुठेही नाही, आणि दुसरं आमचं खो खो. खो खोसाठी आमचं गाव महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या बाहेर असेल, म्हणजे जिथं खो खो खेळत होतो तिथं त्यांना सगळ्याला माहिती की वेळापूर या गावात खो खो मोठ्या प्रमाणात चालतो. आता तर काय रामजीनं त्याचं म्हणजे टाईटच करून टाकली सगळ्या. तुम्ही आज हिरा घडवला सर, तुम्ही आज बघताय, तुम्ही सुद्धा या परिस्थितीला ज्ञात होता. ही परिस्थिती तुम्हाला माहिती होती की रामजीला याचे घरचे कसे सपोर्ट करतायत, त्यासाठी तुम्हाला मी विचारलं की या गरीब कुटुंबातून एक हिरा घडवला. त्या ठिकाणी तुम्हाला असा कोणता प्रसंग आठवतो की रामजीच्या संदर्भात तो आज घडला आणि अचानक शासनाने एवढी मोठी मदत केली, त्यांचं आर्थिक
जी सगळी घडी व्यवस्थित बसलीच, परंतु त्याचं नाव आज साता समुद्रापलीकडे गेलं. ते कारण कसं असतं, एखादा गुरु आपल्या पाठीमागे असावा आणि तो प्रामाणिक आणि आपल्याला प्रामाणिकतेचा यश देणारा गुरु असावा. आज त्याच्या रामजीच्या बाबतीत आज तुम्ही खूप मोठं त्याला यश मिळवून दिले, तर तो संदर्भ काय सांगाल? म्हणजे त्याची परिस्थिती अतिशय हालाकीची होती. म्हणजे आता त्यांची खोकोमुळेच परिस्थिती त्यांची जरा सुधारली आता सध्या. मग ह्यांना विश्वास देण्यातच आमचं 3-4 वर्ष निघून जायचं. बरं. मग त्यांची आई यायची ग्राउंडवर, हा. ते आमच्या पोराच्या कामाला लागलाय असं, आम्हाला कामधंदा करू द्या किंवा मग आमची चर्चा व्हायची ना, आम्ही शिक्षक लोक आहे की आम्ही प्रशिक्षक लोक असं त्यांची चर्चा की रामजी चांगला खेळाडू आहे आणि त्याला सोडत नाही ती घरची. बरोबर. मग ह्यांना विश्वास द्यायचा आम्ही की बाबा ह्याच्यात काय पुढे विषय करिअर आहे. त्यांना? काय म्हणजे आता ते अनेक तुमची सांगायचो की मुलाखत- आता मी ज्यावेळेस खेळत होतो ना, त्यावेळेस माझी या बरोबरची मुलं जी आहेत ते रेल्वेत आहेत, पण पोलीसमध्ये आहेत, जे काय मला जाता आलं नाही. मग ती माझी स्वप्न मी प्लेअर मध्ये बघणार ना. मग मी ह्यांना सांगायचो, समजावायचो की बाबा ह्याच्यात करिअर आहे, ह्याच्यात नोकरी लागू शकते. पण ही आज तुम्ही बघताय यांच्याकडे बघितल्यानंतर अशिक्षित आहेत असं, ह्यांना कसं फेस केलं तुम्ही नेमकं? तेच कधी कधी म्हणजे व्हायचं त्यांचं आणि आमचं बी व्हायचं की आमच्या पोराच्याच मागे वाजायचं काय लागला तुमचं. आहे. हा ते असं. मग त्याचा मोठा भाऊ आहे, त्याला समजावायचं तो असं नसतं, हे आहे ते आहे, असं याच्यात मोठं करिअर आहे, त्याच्यात तुला नोकरी लागू शकते, तुझा भाऊ आहे त्या लेवलचा आणि त्याच्याकडे लक्ष आहे, ते आम्ही त्याला लावून काढणार ही विश्वास त्याला द्यायचा अगोदर. मग ती दिल्यानंतर मग त्यांनी हळूहळू झालं. आणि नंतर खेलो इंडिया म्हणजे नॅशनल खेळा, नॅशनलला म्हणजे पहिल्यांदा 14 खेळा नॅशनल, नंतर 17 खेळा, नंतर खेलो इंडिया खेळा. खेलो इंडियाच्या माध्यमातून त्याला 2-3 लाखाची मदत झाली. मग ह्यांना कळालं की बाबा ह्याच्यात काहीतरी आहे. मग अगोदर बी आम्ही अशी परिस्थिती आमची बी आणि अशी थोडी ह्याचीच असायची. मग आम्ही पैशासाठी मग आम्ही ती मॅरेथॉन स्पर्धा असेल त्याला बी जायचो किंवा मदत व्हायची असेल. बरोबर. हा मॅरेथॉन स्पर्धा असेल किंवा अनेक बक्षीस मॅचेस असतात आमच्या, टुर्नामेंट असतात खो खोच्या, त्या मारायचो. त्या माध्यमातून आम्ही आपली ही घडी बसवत गेलो. नंतर ह्यांना विश्वास बसला की बाबा ह्याच्यात काहीतरी आहे. मग 2-3 खेलो इंडिया खेळा, 17 खेळा, नंतर 18 खेळा. मग त्या माध्यमातून त्याला 10-15 लाख रुपयाची मदत झाली. नंतर त्याला स्कॉलरशिप चालू झाली, खेलो इंडियाची स्कॉलरशिप असते महिन्याला 10,000 रुपये, त्याला बी चालू झाली. त्याच्या बारक्या भावाला, त्याच्या अगोदर त्याच्या बारक्या भावाला चालू झाली. मग ह्याच्या पाठीपोट त्याचा बारका भाऊ होता अजय कश्यप, तो त्याच्यापेक्षा ब्रिलियंट आहे. तो म्हणजे अतिशय खेळतो. हा चपळ आहे, तो बुद्धिमत्ता वापरतो खेळतो. हे बघत असताना जागतिक खो खोचा महासंघ आहे, त्या ठिकाणी दिल्ली येथे सामना झाला, सर्वांनी तो लाईव्ह बघितला. म्हणजे भारतामध्ये जिथं जिथं खो खोची आवड असेल, खेळाची ज्या लोकांना आवड असेल त्यांनी याचा खेळ बघितला. सुरुवातीला याला कधी सांगितले आपण दिल्लीला जाणार आहे तू त्या एका भारतीय संघात खेळणार? नाही तसं नाही काय. म्हणजे तो अगोदर ज्यावेळेस 18 नॅशनल खेळला, 18 खेलो इंडिया खेळला, नंतर तो राष्ट्रीय पुरुष आणि महिलाची जी राष्ट्रीय स्पर्धा झाली धाराशिव येथे, मग तिथं तो महाराष्ट्र टीम मध्ये सिलेक्ट झाला. सिलेक्ट झाल्यानंतर त्याला भारतातील सर्वोत्कृष्ट संरक्षक म्हणून अवॉर्ड भेटला. आणि मग रेल्वेवाल्यांनी त्याला नोटीस केला. रेल्वेची जी काय आता आमची भारतीय रेल्वेची खो खोची टीम आहे त्यांनी नोटीस केला. मग त्यांनी आमच्या प्रचारण केलं की बाबा रामजी आम्हाला द्या असं. मग रामजी रेल्वेत जॉईन झाला. त्याच्या अगोदर रामजी प्रो अल्टिमेट लीग आहे, जसं IPL आहे, जसं प्रो कबड्डी आहे. त्याच्या अगोदर रामजी सलग 2 सीझन प्लेअर ऑफ द टुर्नामेंट म्हणजे बेस्ट प्लेअर ऑफ द प्रो अल्टिमेट लीग सलग 2 वर्ष त्याने घेतला. मग घेतल्यानंतर जवळजवळ त्याची निवड म्हणजे असं म्हणजे त्याचा खेळ म्हणा, त्याचं काय सगळ्या गोष्टी स्किल असेल ती जगासमोर येत गेलं. आणि मला खरं अभिमान आहे की ती भारतातला किंवा जगातला आता सर्वोत्कृष्ट खेळाडू. नक्की सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलं आज जगातल्या सर्व, जसं काही ह्यांना सरांना या खो खोच्या संदर्भातील संपूर्ण माहिती आणि या माहितीतून सांगितलं की भारतात नव्हे तर रामजी हा जगातल्या खो खो प्लेअर मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. आज त्याकडे बघितल्यानंतर त्याची परिस्थिती आणि त्याच्यामध्ये किती डिफरन्स आहे. आणि एखादा सामान्यातल्या सामान्य कुटुंबामधला विद्यार्थी कुठपर्यंत जाऊ शकतो किंवा त्याच्या यशाची पातळी कुठपर्यंत असू शकते ही एखाद्या गुरुमधनं ओळखली. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला असा गुरु असतो, पण काही लोक डावलत असतात की याला काय येतंय त्याला काय येतंय. पण या दोघांचं कॉम्बिनेशन बघतोय, किती मान सन्मान आम्ही आल्यापासून एकमेकांचं जे काही बाउंडिंग बघतोय गुरु आणि शिष्यामधलं कसं असतं, अतिशय ब्रिलियंट. आणि त्याच्यामुळेच आज रामजी घडला सर की तुमच्याबद्दल असणारा आदर हा किती त्याच्या मनामध्ये किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये. तुम्ही म्हणताय आमचे ह्यांचे खटके उडाले, इथून त्यांचा प्रवास चालू असताना आता हे करत असताना टीव्हीच्या माध्यमातून आम्ही बघितलं की रामजीला जवळजवळ 2,25,00,000ची मदत त्या ठिकाणी शासनाने जाहीर केली. तो संदर्भ कसा आहे? तो संदर्भ म्हणजे काय आहे की जे काय आता 9 खेळाडू आहेत महाराष्ट्रातले, 3 मुले आहेत आणि 5 मुलं आहेत जे भारताच्या टीम मध्ये होते.
मग आमचे डॉक्टर चंद्रजित जाधव धाराशिवचे, ते महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सचिव आहेत आणि भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव. त्यांच्या अथक प्रयत्नामुळं अजित पवार साहेबांनी जे काय आम्हाला म्हणजे ह्या खेळाडूंना एवढी मोठी रक्कम, पहिल्यांदाच खो खोच्या खेळाडूंना एवढी मोठी रक्कम मिळवण्यात जे काय त्यांनी अथक प्रयत्न केले, खरंच त्यांचा आभार आहे सगळ्यांचे. त्या महाराष्ट्रातून किती खेळाडू गेले भारताच्या खेळ? 9 खेळाडू गेले. महाराष्ट्रातले सगळे आहेत का? महाराष्ट्र 3 मुली, हा म्हणजे वर्ल्ड कप हा 2 प्रकारात खेळला जातो, मुलीचा आणि मुलांचा पण वर्ल्ड कप होता. मग मुलं 5 होती, हा पैकी रामजी एक, पुण्याची 3 जण हा आणि एक मुंबईचा, बरं. आणि मुली 3 होत्या. असं. आणि हे करत असताना तुम्ही बघितलं की अजितदादा पवार यांनी काय केलं, त्याला 2,25,00,000 त्या ठिकाणी मदत पण केली. घरच्यांचा आता विश्वास पूर्ण आला. आणि जे काय तुम्ही बघताय की महाराष्ट्रामध्ये याला त्या ठिकाणी मी अजून पण म्हणलं की त्याला क्लास 1 ची पदवी त्या ठिकाणी मिळाली, ज्यावेळेस त्यानं वर्ल्ड कप मध्ये चांगला खेळला. आणि वन विभाग या ठिकाणी तो आता त्याला नोकरी लागणार आहे. तो संदर्भ अजून काय सांगा? नाही, तसं वन विभाग आमचं म्हणजे असं काय नाही की असं आम्हाला जर म्हणजे आम्हाला मिळणारच आहे क्लास 1. मग महाराष्ट्र शासन किंवा आमचे डॉक्टर चंद्रजित जाधव असतील, ते जे काय ठरवतील. परवा आम्ही धैर्यशील भायांबरोबर बी बोललो की बाबा आम्ही आता कोणती जॉईन करू, काय असं तसं ते आम्हाला बी देणार आहेत. मग ते आता सर्वांच्या विचाराने ते होणार आहे ती गोष्ट, त्याला अजून वेळ आहे. आपण बघितलं की किती एकदा देव द्यायला लागला की परत मग घेताना सुद्धा कळत नाही की ठेवायचं कुठं, बाकी उरलेलं काय करायचं. असं आपण ऐकलं की त्यांचे जे काय सर आहेत, कोच आहेत, त्यांनी सांगितलं की रामजीला हेच नाही जे महाराष्ट्र शासनाने 2,25,00,000 त्या ठिकाणी त्याला मानधन दिलं, हे मानधन देऊन सुद्धा क्लास 1 ची नोकरी. आणि क्लास 1 ची नोकरी त्यात त्यांनी जे काही माड्याचे विद्यमान खासदार आहेत धैर्यशील भैया मोहिते पाटील, त्यांच्याशी जाऊन चर्चा केली आणि सांगितलं की भैयासाहेब नेमकं काय केलं पाहिजे पुढे किंवा काय मार्गदर्शन. कारण आपण बघितलं की जे काही मोहिते पाटील घराणं आहे, हे घराणं सुद्धा त्या ठिकाणी खेळाशी किती निगडीत आहे आणि खेळ त्यांच्यापासून महाराष्ट्रात त्यांनी जिवंत ठेवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलाय. चांगली गोष्ट आहे की तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली, नक्कीच त्यांच्यातून चांगला मार्ग निघेल. हे करत असताना आज रामजीचे बहीण आहे, आई वडील आहेत, आज त्यांच्यासोबत सुद्धा आपण खास या गप्पामध्ये आणलंय. काका मराठी जमते का? थोडी थोडी जमते? थोडं जमते. मग तुम्हाला हिंदीत विचारू की मराठीत विचारू? हिंदी भी आहे की मराठी भी आहे का थोडं? बोलताना दोन्ही ते. आता कसं आहे, आज तुमचा मुलगा भारतातल्या चांगल्या खेळामध्ये, आणि सरांनी सांगितलं ह्यांच्या एवढं तर आपल्याला ज्ञान नाही, आम्ही मुलाखत घ्यायला पण सरांचं रोज बघ नाही त्या खेळामधलं, तर ते सांगतात की जगातल्या जेवढी काय खेळ आहेत यातल्या टॉप खेळाडूपैकी तुमचा मुलगा आहे. आज काय वाटतंय तुम्हाला? हमला चांगला वाटतं कि अच्छा ऊपर गया, हाँ। खिलाड़ी हो गया, सब लोग ने मतलब नाम पैदा कर दिए. गावात काय सांगितलं तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये? गाँव भी सब लोग बोलते हैं कि अच्छा खिलाड़ी हो गया है, अच्छा हो गया. गाव का सोडलं तिकडून इकडे? हमारा गाँव है यूपी उत्तर प्रदेश. सोडलं का तुम्ही गाव? हाँ? इकडे गाव का छोड़ दिया? गाँव छोड़कर गाँव में हमारे क्या खेती पाती है नहीं थी. खेती थी 2 एकड़ है, हाँ। 2 एकड़ में उसमें कुछ पैदा भी होता था नहीं, हाँ। पानी भी नहीं था. बारिश का पानी आया तो होता था, और अभी भी ऐसा होता था, पर उसमें नहीं होता था कुछ. थोड़ा बारे हो गए तो क्या होता था, दूसरे की मजदूरी करने का, तो मजदूरी करके खाने का. इसके बाद वहाँ नहीं जमता था तो हम वहाँ से आ गए यहाँ महाराष्ट्र. मग आता कुठपर्यंत संघर्ष करणार तो होता? हमें आया अकलूज. अकलूज में हमें वहाँ रहा 15-16 वर्ष. अकलूज में वहाँ करते करते कुल्फी किया और ये कुछ भी किया, सिंगदाना किया. वहाँ से आने के बाद ये छापड़ी गोला किया. वहाँ से आकर के यहाँ बेड़ापुर में आ गए, तो बेड़ापुर में अभी स्थायी हो गया. यहाँ जगह बिगह भी ले लिया और यहाँ रहने लगे. अपना बोर बार पाला, निवांत हो गया. हमारा ये था कि भगवान अच्छा कर दिए, और ये बहुत अच्छा कर दिया ना. और हमारे ऊपर से फिर राम जी है तो राम जी ने अच्छा कर दिया कि हमारा और तुम्हारे घर में राम जी है ना? घर में ही राम जी है. आज ये राम जी ने पूरे दुनिया में हल्ला मचा दिया, हल्ला मचा दिया, नाम ही नाम कर दिया. नाम ही नाम आपको कर दिया. पूरी तरह से उसका जो यश मिला है वो आपको पूरी तरह मालूम नहीं है. हम यहाँ से बहुत दूर से हम इसकी मुलाकात लेने के लिए आए हैं, हाँ। लेकिन आपको ना समझदारी की वजह से आप इस खेल की भी ज्यादा से माहिती तो आपको नहीं होगी. हमको कोई मालूम नॉलेज नहीं था कि ये खेल में क्या है, क्या मिलता है. हम तो बोले वैसे ही खिला रहे हैं. हाँ। और हमारा क्या झगड़ते भी ऐसा बोला उसने कि वो वैसे अपना खेल पेल कूद करेंगे, हाँ। और हमारा घर को भी काम नहीं होता, और वही घर खेल कूद करेगा. और छोटा हमारा बड़ा भाग बच्चे तुमने तो हैं. एक बार राम जी को उस गाड़ी से निकालते के बाहर निकाल, चलो घर में काम है.
अब हमारा ये माल बांधने को रहता है और ये हर एक काम रहता है, तो ये रहा कि अभी उनको लिवा के घुमाए फिराएंगे, तो हम बोला अब नहीं, आज क्या बोलोगे उसको? वो निकल जाओ अपना काम करो, ये बांधो आज क्या छापड़ी। बोलोगे उसको? जाओ जाओ बांधने के लिए जाओ। अभी तो अब उसने दुनिया को बांध के रखा है खुद के ऊपर। बहुत बढ़िया, उसने आज जो है वो बहुत बढ़िया यश उसने आपको तुम्हारे इस मकान में लाकर खड़ा कर दिया है। अच्छा कर दिया है। तुमने भी, हम आपको गलत नहीं बोल रहे, वो बराबर है। तुम माँ बाप हो इसके, आपको इसकी जिम्मेदारी है। आप इसका आप ख्याल नहीं रखोगे तो कौन रखेगा? उसको देख रहता है। लेकिन इसके साथ जो इसके गुरु है, वो उनको भी पता था कि इनके माँ बाप क्यों डांट रहे हैं, क्यों उसको बोल रहे हैं, लेकिन उनको मालूम था कि ये कर दिखाएगा और उनको विश्वास था। तो आज विश्वास आपके सामने उन्हें खड़ा कर दिया है। महाराष्ट्र शासन ने उसको भी बहुत 2.25 करोड़, आपको उसके शून्य भी मालूम नहीं होगे कि इतना होता कितना है उसमें। इतना बड़ा आज राम जी ने दिया है। आपको मराठी आती है क्या हिंदी? क्या लगता है आपको? आपका बच्चा आज बहुत हमको बड़ा, तो बहुत अच्छा लगता है कि अच्छा ऊपर गया। तुम्हारे कोई फैमिली में है क्या ऐसा खिलाड़ू? हैं? तुम्हारे फैमिली में पहले तो हम जाने नहीं देते गए इसको खेलने। मालूम ही नहीं था ये खेल क्या होता है। मालूम नहीं था कि इसमें है पैसा कि नहीं। हम बोले चल इधर माल छाटने का है, बंडल बांधने का तुम है। बहुत डांटती थी उनको। उनको भी हम गुस्सा वो करते। अभी वो बोल रहे थे कि इनकी माँ उस ग्राउंड में आती थी। हाँ, मैं जाती थी उसको पकड़ के चल घरे, मारती थी भी इसको। आप मारोगे क्या? आप बड़ा साहब बन गए हो। बच्चा है, अपना मारने में कुछ गलत नहीं है। कुछ गलती किया तो मारने का आता है, पर क्यों मारने का? एक माँ होकर आपने जो तुम्हारे बगल में रहने वाले लोग हैं, आज तो तुम महाराष्ट्र में आकर रह रहे हो, लेकिन उत्तर प्रदेश में तुम्हारे जो सगे होते हैं उनको बताया नहीं कि मेरा बच्चा आज क्या बना है? हमारे जौन है हमारे भैया भाई, तो हमसे तो उनसे मतलब नहीं है। वहाँ छोड़ कर आए। हम है इधर ही हैं। तो जितने हमारे भाई लोग हैं, हमारे सब यही हम हैं। अकेले हैं। हाँ, हम सब यही हैं। उनको खुशी हुई कि नहीं? हाँ, उनको भी खुशी हुई है, जो है तो उनको सबको ही खुशी है। हो गया कि नहीं है। पुलिस और बुरा करने वाले को तो बुरा होता ही है, और अच्छा करने वाले को अच्छा भी बहुत होता है। अच्छा हो गया तुम्हारा, वो बुरा का छोड़ दो। अब इतना अच्छा हो गया कि अभी अपना तो अच्छा ही होगा ना। जितने भी खिलाड़ू इस महाराष्ट्र में अपना अच्छा हो गया, भारत देश हमारा में हो, गरीबी अच्छा हो उसमें से गया है। अच्छा सब एक तरफा नाम तुम्हारा बहुत इस दुनिया में रोशन हो गया। हाँ। दूसरी तरफा तुम जिस डांट की वजह से उसे घर ले आते थे कि चलो पैसा कमाने का नहीं, इधर खेलने का है, वो भी वो साथ लेके आए। लेके साथ वो में। ऐसा इतना लाए कि तुम बैठ कर भी खाओगे ना, उसको छोड़ दो, जाओ राम जी खेल के आओ। तो ये आते समय पैसा ही लाएगा हाँ। और नाम भी लाएगा। और नाम वो सिर्फ उसका नहीं, वो साथ में तुम्हारा, उसका माँ का, तुम्हारा परिवार का नाम बड़ा करके आज हमारे बैठ पे मुलाखत दे रहा है। हाँ, आपल्यासोबत त्याची बहीण आहे। हाँ। तुला तर चांगलंच मराठी जमते, कारण आम्ही बघितलं। काय सांगशील? हे तुझे आई वडील आहेत, हे अशिक्षित दिसतात, त्यांना या खेळाच्या विषयी तर माहितीच नाही, परंतु आज आल्यानंतर तू आम्हाला चांगल्या पद्धतीने सांगत होती की हा कसा खेळत होता. काय सांगशील? लहानपणापासूनच त्याला खेळायची आवड आहे, पण घरच्या परिस्थितीमुळे त्याला जाता वगैरे येत नव्हतं कुठं. म्हणजे आमचा व्यवसायच, आमचं सब शाळेचा खर्च, ही आमची जी परिस्थिती होती ते आम्ही कचरा वगैरे गोळा करून काय असेल आमचं घर चालायचं. मग खाणारे जास्त आणि करणारे एकटा, मग तेवढ्यात पुरत नसायचं ना. आणि त्यात कसं बाहेर आलो, भाडं असायचं, पाण्याला किरकिर असायची, सगळ्या गोष्टी आल्या. मग त्यातनं हा जर गेला खेळायला तर मग काम कोण करणार? बरोबर. आणि भैया पण मोठा होता, मग त्याची बी शाळा असायची, त्याच्यामुळं मग एखादा तर काम करायला लागल. मग कचरा गोळा करून आणलं, माल छापडी वगैरे दुकानातून गोळा करून आणली तर घर चालणार नाही, तर मग काय एकटे पप्पा किती करणार करून. त्याच्यामुळं घरच्यांना वाटायचं की पोरांना घरचं बघावं, बाहेर कुठं नको जायला. पण मला पण असं वाटायचं, म्हणजे मी बी शाळेला होते इंग्लिश स्कूललाच, मग तिथं बाहेर खेळायचे सगळे, पेटीचं तास असायचं तेव्हा. मग तेव्हा खो खो वगैरे, तिथं सुरपाट म्हणा, पकडापकडी, फुटबॉल वगैरे ते खेळायचो आम्ही पण बाहेर. पण त्याला जास्तच आवड होती सगळ्यांपेक्षा. मग ती खेळायला लागलं असं हळूहळू. वर्गात नंतर आम्ही बघायचो खो खो वगैरे चालू आहे बाहेर. जेव्हा ते शाळेमध्येच आधी प्रॅक्टिस करायचं, ते शाळेमधनं मग हळूहळू ती पालखी ग्राउंडला प्रॅक्टिस करायला लागला.
आम्ही चौकात वगैरे राहायचो, तिथे पण होते आजूबाजूला लोक, ते पण म्हणायचे पोरग तुमचं हुंडक्या फिरते, हे काय कुठे बी जाते, प्रॅक्टिस करत बसते, त्याला घरचं काम लावा, घरी काम सांगा, कशाला त्याला खेळायला सोडताय. घरची तर सोडतच नसायची आणि आम्ही उडकत बसायचो बाबा कुठे गेले काम सोडून. तर आजूबाजू कुणाला विचारलं तर ती म्हणायचे ती ग्राउंडवर गेलाय, तिकडं आहे, मग मम्मी तिकडे जायची त्याला उडकत. परत हळूहळू मग मला पण थोडं थोडं समजायला लागलं. म्हणजे दुसऱ्यांचे पोस्टर लागलेले असायचे ना चौकात शाळेत नेता जाता, किंवा शाळेत यायचे विद्यार्थी की बाबा हां हे बॅडमिंटनमध्ये आले, पुढं हे फुटबॉलमध्ये गेले, तर हे कुस्तीमध्ये आहेत, मुलींची पण कुस्ती वगैरे असायचे, त्यांचे सत्कार वगैरे 26 जानेवारी वगैरे असते ना, तेव्हा तिथं बक्षीस द्यायचे वर. तेव्हा मला पण समजले की खेळ किंवा काही जरी ॲक्टिव्हिटी असेल, भाषणात नंबर आला की बक्षीस देतात, सगळं करतात. पण तेव्हा एवढी माहिती नसायची. मग हळूहळू त्याला पण शालेय मॅचेस वगैरे करायला लागला, हळूहळू स्टेजवर वगैरे जायला लागला. मला पण समजायला लागले की बाबा नाही आपला भाऊ खेळू शकते. मग घरची जरी मदत करत नसली तर मोठा भैया आम्ही सेविंग करायचो. घरच्यांनी आम्हाला खर्चायला पैसे दिले की आम्ही साठवून ठेवायचो. म्हणजे असं छोट्या छोट्या मॅचेसला जायला वगैरे टमटमचं भाडं वगैरे लागायचं ना, टेम्पोचं भाडं 200-300 तेवढे बी आमच्यासाठी लई होते त्या टायमिंगला. मग नसायचे. ती पप्पांना मम्मीला मागितले तर ते म्हणायचे खेळायलाच जाऊ नको आधी, तर पहिली गोष्ट हा द्यायचं लांबच विषय राहिला. मग ती घरी मागायचे पण पैसे बंद केले की बाबा नको, घरचे काय देणार नाही. तर घरी सांगितलं की बाबा आज जाणार आहे बाहेर खेळायला, मग तर अजूनच सोडणार नाही. तर मग ती सांगायची पण नाही तर घरी की उद्या जाणार आहे. आम्ही गपचूप सांगायची दीदी उद्या जाणार आहे, चपात्या फिपात्या कर, डब्बा लवकर. मग कधी तर बनवून द्यायची मी डबा. माझं कधी कधी व्हायचं, कधी नाही व्हायचं. मग जेवढं काय साठवलेलं पैसा असायचं बाहेर साठवायचा मोठा, आम्ही बी साठवायचो. ह्यांना बी दिले, जी पप्पा द्यायचं ना 10-5 रुपये, आम्ही एका पिशवीत भरून ठेवायचो. ती अचानक कधी बारका भाऊ जायचा अजय, कधी रामजी, हे दोघा जेव्हा ज्याला गरज लागल तेव्हा ती पैसे आम्ही ह्यांना द्यायचो काढून. बाबा किती लागायचे मोजून देऊन टाकलं की बाकीचे राहिलेले तसं ठेवायचे की पुढचे ह्याला लागतील म्हणून. आणि काय हळूहळू खेळून बक्षीस ती ह्यांनी जिकायला लागले. नंतर ना मग रुटीन बसला व्यवस्थित. आज त्यांना एवढं भारताच्या खेळामध्ये त्यांना आज यश मिळवले, कसं वाटतं तुला नेमकं? मला तर खूप प्राऊडफुल होते. आणि मला माहित होतं माझा भाऊ हे करून दाखवलं त्यानं. म्हणजे जास्त माहिती नसताना पण मी पण खेळायची मध्ये मध्ये खो खो, पण परत नंतर बंद करून टाकलं फॅमिली प्रॉब्लेममुळं. पण भावांना माझा फुल सपोर्ट राहील कायम. बघितलं आपण की कशा पद्धतीनं ह्या फॅमिलीचा हा जो बॅकग्राऊंड आहे अतिशय थक्क करणारा, की किती बहिणीनं सगळं हे सांगितलं की कशा पद्धतीनं फॅमिलीमध्ये किती प्रॉब्लेम असतात. त्यात मी अजून पण मेन्शन करतो की आई वडिलांना दोष द्यायचाच नाही. कारण आपल्या आई वडिलांना आपली किती काळजी असावी, किती काळजी असते याच्याकडे लक्ष देत असताना आई वडील आपल्याला का नको म्हणत असतात, तर त्याच्या पाठीमागे आपला विद्यार्थी नेमका काय करतोय, कुठं जातोय, उद्या नाही सक्सेस झाला तर हीच कडेची लोक आपल्याला बोलणार असतात, ह्याच भीतीपोटी. म्हणून तो आज रामजीने सांगितलंय. सर, एक आपण शेवटाकडे व्हिडिओ जात असताना महाराष्ट्रातल्या नव्हे तर जे काही खो खो प्रेमी आहेत त्यांना आज ही परिस्थिती एक कॉमन ह्यांना आज केंद्र स्थानाला ठेवा. आणि महाराष्ट्रात विद्यार्थ्यांमध्ये किंवा त्यांच्या पालकांमध्ये असणारा एक समजूत हे खेळामध्ये काय नसतं, याच्या संदर्भात काय सांग? नाही, खेळात काय नसतं हे काय म्हणजे कोणाचा समज असेल की खेळात काय नाही किंवा काय, पण खेळात भरपूर आहे. खेळात तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. म्हणजे तुमच्या शारीरिक तंदुरुस्ती असेल, तुमची म्हणजे सर्वांगीण विकास ज्याला म्हणतो ना आपण, खेळातच होतो ना. एखादा पोरगा जर अभ्यासात हुशार असेल तर त्याचा कॉम्पिटिटर फक्त त्याच्या शेजारी बसलेला पोरगा असेल, बरोबर. पण एखादा जर खेळाडू असेल तर त्या खेळाडूला पहिल्यांदा त्याच्या शाळेच्या टीममध्ये सिलेक्ट करायचं असते, बरोबर. नंतर त्याला तालुका मारायचा असतो, नंतर जिल्हा मारायचा असतो, नंतर विभाग मारायचा, नंतर राज्य मारायचं, नंतर नॅशनल मारायचं. म्हणजे एवढ्या सगळ्यावर त्याला मात करत जायचंय आणि त्यातून बेस्ट प्लेअर आणायचंय. तेव्हा या सगळ्या गोष्टी चॅलेंजेबल गोष्टी आहेत. त्याची म्हणजे खेळ हा म्हणजे अपेक्षितच असला पाहिजे, बरोबर. आणि ते आपल्याला काहीतरी मिळवायचे, अचिव्हमेंट पाहिजे. हा, पण परिस्थिती जर असं विचार करायला गेला तर परिस्थितीचं काय नाही. आता ह्याची काय परिस्थिती नव्हती. तुम्हाला जर तुमच्यात इच्छाशक्ती स्ट्रॉंग असेल, तुम्हाला ह्या काळात काहीतरी करून दाखवायचं,
जे आहे हे खायचं. सगळ्यात महत्वाचा पालकाचा सपोर्ट. आता रामजीचं नशीब चांगलं आहे, त्याला सराउंडिंग बॅकग्राऊंड चांगलं भेटलं बरोबर, आमच्यासारख्या लोकांना. नक्कीच सर्वात मोठं हा, फॅमिली बॅकग्राऊंड त्याला नाही भेटलं. पण असं काय नसतंय की बाबा त्याला फॅमिली बॅकग्राऊंडच पाहिजे, हेच खायला पाहिजे, तेच खायला पाहिजे. आता आमची एक अर्जुना वरडे सारेकर काळे उस्मानाबादची, तर ती तर भांडी म्हणजे भांडी घासायला जायची ती दुसऱ्याच्या घरी त्याच्या आईसोबत. म्हणजे त्याचे वडील अपंग होते. त्यातून ती खेळात तिनं अर्जुना अवॉर्ड भेटला. आता क्लासहून आली घरी. आपण हिमादास बघतो, हिमादास पण किती गरिबीत नाही, किती मोठे अधिकारी आहे, एवढं भारतासाठी मिळेल मिळून गेले. असं काही नसतं. तसं आता रामजीचा जर विषय काढला तुम्ही, तर रामजीचं प्रामाणिक कष्ट ही त्याला तिथपर्यंत घेऊन गेलं. रामजी आणि रामजीचं प्रामाणिक कष्ट हे समांतर विषय. रामजीचं म्हणजे कष्टाचं दुसरं नाव प्रामाणिकपणा, जिद्द, चिकाटी, मेहनत आणि कष्ट ह्याचं दुसरं नाव म्हणजे रामजी कष्ट. अतिशय प्रामाणिक मुलगा. जिथं चाललाय तिथं जाताना फोन करणार, येणार, भेटून जाणार, पोहोचल्यानंतर फोन करणार, प्रत्येक मॅच झाल्यानंतर फोन करणार. सर मी आता मॅच झाली, ह्याच्याबरोबर झाली, त्याच्याबरोबर झाली, तिथं मी एवढा खेळू, तिथं तेवढा खेळू. मी ती मॅच आम्ही लाईव्हला बघत असणार. थोडं बरं सांगायचं बाबा तू असं नाही करायला पाहिजे, असं करायला पाहिजे, असं तसं. पण त्यानं फोन करणं बंद नाही केलं. त्यांना त्याचा जे प्रामाणिकपणा त्यांना नाही सोडला. सगळ्यात महत्वाचं त्याच्या डोक्यात हवा नाही. अतिशय साधा राहतो, सिंपल एकदम. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं म्हणजे असं वाईट दुर्गुण आहे किंवा काय तर बोलतोय, दुसऱ्याला काय शिवाय देतोय किंवा दुसऱ्याला काय असं काहीच नाही. एकदम शांत, एकदम संयमी. त्याला यश त्याला ते मिळालं, ते बरोबर आहे. त्याचं काय विषय की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. आता एखाद्या मुलाचा जर स्वभाव चांगला असेल, एखाद्या प्लेअरचा स्वभाव चांगला असेल, तर त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सराउंडिंग गोष्टीचा किंवा सराउंडिंग असेल, त्याचं कोच असतील, लोक असतील, संघटना असेल, आमची उपसंघटना असेल किंवा त्याचे कोचेस असतील, त्याचे म्हणजे माझ्यासारखे त्याचे अजून कोचेस, राज्याचे कोचेस वेगळे, त्याच्या रेल्वेचा कोच वेगळा आहे, त्याचा राष्ट्रीय कोच वेगळा आहे, त्याचा भारताचा कोच वेगळा आहे. सगळ्यांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ही सहानुभूती. त्याच्यामुळे त्याला एवढ्या स्टेप गेलं. हे रामजी चांगला, त्याचा खेळ जेवढा चांगला आहे तेवढा त्याचा स्वभाव चांगला. त्या सगळ्या गोष्टी रामजी आज रामजी जगातला सर्वोत्कृष्ट प्लेअर बनला. ही मला आणि माझ्या गावाला, माझ्या बरोबर काम करणारे खो खोचे अनेक मंडळी होती ज्यांनी मला सपोर्ट केला. आमचं सगळी यंत्रणा आहे, दरीशन मोहिते पाटील भैयासाहेबांच्या अंतर्गत आमची सगळी यंत्रणा चालते. या सगळ्या गोष्टी, त्या सगळ्या गोष्टीच्या पाठिंब्यामुळे रामजी आज इथपर्यंत. नक्कीच बघितलं की गुरुच्या जे काही मुखातून निघाले उद्गार आहेत हे शिष्यासाठी काय आहे. कोणतंही मनामध्ये न्यूनगंड नव्हता, कोणताही आरोपण ठेवून खेळ कधी खेळत नव्हता. खुन्नस हा खेळामध्ये अतिशय व्यक्त केला जाणारा गुण असतो. परंतु रामजीकडे बघताना सर सांगतात की तो गुण अजिबात नव्हता. सगळ्यांना सामावून घेऊन प्रत्येक वेळेस अपडेट देत राहणारा हा रामजी. आज रामजीचा एका साईडला मिळालेले यश आणि रामजीचं सांगितलेलं सरांनी कौतुक हे अतिशय वेगळं आहे. रामजी, आज शेवटचा प्रश्न तुला की आज या भारतातल्या सर्व खेळाडूंपैकी एक उत्कृष्ट खेळाडू बनलाय. एक शेवटाकडे येत असताना विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी घडत असताना त्यांना काय सांगशील? विद्यार्थ्यांना म्हणजे प्लेअर जे असतील म्हणजे स्पोर्टमॅन म्हणजे आपण स्पोर्टमध्ये आहे 1-2 वर्ष म्हणजे झाले आपलं काय होत नाही. म्हणजे 1-2 वर्ष म्हणजे आपण खेळत राहिलो आणि तरी बी काय होत नाही. ह्यांनी जिद्द नाही सोडली पाहिजे, ह्यांनी मेहनत केली पाहिजे. एक ना एक दिवस सक्सेस होणार म्हणजे म्हणून. नक्कीच आपण बघितलं की सरांनी सांगितलं जिद्द, चिकाटी, संयम याचं दुसरं रूप म्हणजे रामजी. किती अतिशय जबरदस्त शब्दात त्याच्या गुरुने त्याचं वर्णन केलं. आणि रामजी काय आहे आपल्या थोडक्या शब्दात त्यानं सांगितलं. आज आपण त्याच्या परिवारामध्ये आलो, परिवाराचं सगळं रहस्य बघितलं, परिस्थिती बघितली. परिस्थितीमध्ये नेमकं गांभीर्य काय आहे. आज भारताचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि जगभरात सर म्हणतात की त्यासारखा खेळच कोण खेळत नाही. म्हणजे एखाद्या गुरुकडून आपल्या शिष्याची एवढी तुलना, एवढं चांगले उद्गार निघावं इतका रामजी हा त्या ठिकाणी आहे. रामजी त्याने सांगितलं वडिलांनी की प्रभू रामचंद्राचाच आमच्यावरती आशीर्वाद आहे. आमच्या घरात असा रामजी जन्माला आला आणि आमचं नाव त्या ठिकाणी भारताच्या नकाशाच्या जे काही खेळ आहे त्या खेळासाठी घडवलं. बहिणीच्या तोंडातून आपण उद्गार बघितले की कशा पद्धतीने सांगितले की कसा घडला आमचा रामजी. आम्ही छोटेसे तुटपुंजिया परिवारातून कसं पैसे साठवायचो आणि त्याला खेळायला देत होतो. पाठ्याच तो गपचूप सांगायचा बहिणीला की मी खेळा जाणार आहे, मग गपचूप डबा बनवून द्यायचा असेल. किती क्रिटिकल परिस्थितीतून रामजी त्या ठिकाणी घडला. नक्कीच रामजी तुला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत. तो आज आला, आम्हाला वेळ दिला.
तुझी आम्ही एकंदरीत परिस्थिती दाखवली प्रेक्षकांना सुद्धा किती कष्टातून एखादा विद्यार्थी घडला जातो हे सुद्धा आपण बघितलं. अनेक माध्यमातून एखाद्या खेळाडूची ओळख करून दिली जाते, पण तू एक जगा वेगळाच खेळाडू आहे. आज बाहेरच्या राज्यातून येऊन महाराष्ट्रासारख्या एखाद्या खेडेगावात तुझ्या आईवडिलांनी अस्तित्व केलं आणि आज तुला घडवलं. आईने तर सांगितलं की मी तुला त्या खेळातून ओढून आणत होते, परंतु आज रामजी हा भारतासाठी खेळतोय आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तो खेळतोय. अतिशय अभिमानास्पद ही गोष्ट आहे आपल्यासाठी, आपल्या भारताच्या सर्व नागरिकांसाठी की हा खो खोच्या संघामध्ये चांगला खेळाडू म्हणून त्या ठिकाणी खेळतोय. नक्कीच आज या सर्व कुटुंबाला त्यांना तुम्हाला मिळालेल्या यशाबद्दल तुम्हाला शुभेच्छा. रामजीने वेळ दिला, सरांनी सगळं आम्हाला सांगितलं की कशा पद्धतीनं हा रामजीचा जीवन प्रवास होता आणि रामजी कसा घडला. नक्की शासनाने तुला मदत केली, अनेक माध्यमं तुला मदत करतील, परंतु आता आईवडिलांचं कष्ट कुठेतरी थांबवून तू त्यांना कुठेतरी सुखाच्या वाटा दाखवल्या पाहिजे. आणि जे आईवडील जी तळमळ तुझ्यासाठी होती ती तळमळ तुझ्या आईवडिलांसाठी असली पाहिजे. म्हणजे ज्या तळमळीसाठी तू कुठेतरी मोठा व्हावा, तुझं कुठेतरी कुटुंब एकत्रित तू सफल व्हावा, हे कुठेतरी ध्येय धोरण असणार, तेच तुझ्यात असलं पाहिजे. की आईवडिलांना सुखी ठेवणं, आईवडील असतील, भाऊ असतील, काही या माध्यमातून एवढं सांगतो की तुझ्यावरती जबाबदारी आता जशी देशाची आहे तशी तुझ्या कुटुंबाची सुद्धा आता तुझ्यावरती जबाबदारी, तुझ्या भावाची असेल, सगळे असेल. आमच्या न्यूज चॅनल करून तुला सर्वांना शुभेच्छा आणि आज तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचं आभार मानतो. थांबूया. धन्यवाद.